अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल घुसखोरी करून भारतात आला होता असं नाही, तर त्याच्या सोबत आणखी काही जण भारतात आले होते। अवघ्या 4,000 रुपयात शरीफुल आणि त्याचे साथीदार भारतात घुसखोरी करून आले होते। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल्ला विषयी रोज एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। 6-7 महिन्यांपूर्वी शरीफुल बांगलादेशातून भारतात आला होता। त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं। सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली। भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या टावकी नदीतून हे सगळे जण भारतात आले। त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4,000 रुपये घेतले, तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4,000 घेतले। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4,000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं। कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं। भारतात आल्यानंतर शरीफुलनं विजय दास हे बनावट नाव धारण केलं। पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला। त्यासाठी एजंटला त्यानं 2,500 रुपये दिले। शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता। मुंबईतल्या मित्रांच्या सांगण्यावरून शरीफुलनं मुंबई गाठलं। मुंबईत आल्यावर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडेशी शरीफुलची ओळख करून दिली। लेबर एजंट जितेंद्र पांडेनं शरीफुलला मुंबईत काम मिळवून दिलं। काही दिवस वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलनं काम केलं। वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये शरीफुल कामाला लागला। वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये शरीफुल काम करत होता। डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधून शरीफुलला काढून टाकलं गेलं। नोकरी गेल्यानं शरीफुलनं चोरीचा प्लॅन आखला। चोरी करून मोठा हात मारण्याच्या बेतात तो होता। दरम्यान शरीफुलला वांद्र्यात काम मिळालं। काम आटोपल्यानंतर वांद्र्यात रेकीसाठी शरीफुल फिरत होता। वांद्र्यात रेकी दरम्यान त्याला सैफची इमारत दिसली। चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरत त्यानं हल्ला करून पळ काढला। शरीफुल सोबत कोण कोण घुसखोरी करून भारतात आलं याचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेच्या समोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईत पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला। मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवण्यात आला। जखमी सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याला 5 दिवसांनी 21 जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला। आता पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेतलाय। त्या रात्री नेमकं काय घडलं हे सैफनं सविस्तरपणे पोलिसांना सांगितलंय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुलच्या कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे। मात्र यात आता एक नवा ट्विस्ट आलाय। सीसीटीव्हीत दिसणारा तो मी नव्हेच असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि पोलिसांनी पकडलेला शरीफुल हा वेगळा असल्याचा युक्तिवाद केल्यानं कहाणीमे पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय। इतकंच नाही तर शरीफुलच्या वडिलांनीही तो माझा मुलगा नाही असं न्यूज 18 नेटवर्कशी बोलताना म्हटलंय। तर नाना पटोलेंनीही त्यावर सवाल उपस्थित केलाय। त्यामुळे आता नेमका शरीफुल कोण हा प्रश्न विचारला जातोय। सैफ अली खान के जो हल्ला करने वाला जो आदमी था, वो जो हमको सीढ़ियों पे दिखता है, वो जो आपने पकड़ा है उसमें फर्क है। अब गुनहगार को छोड़ दिया और सन्यासी को आपने पकड़ के लाया क्या? तो पुलिस ने और सरकार ने इस बात का स्पष्टीकरण देना चाहिए। ये मांग कांग्रेस पार्टी करती है। কোনো ওর ছবি দেখে যেটা বলা হচ্ছে, আপনার কি দেখে মানে আপনি কেন বলছেন যে ও আপনার ও দীর্ঘ 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 30 বছরে আমার ছেলে যে আকারে চুল কাটে, কারণ তার তো বয়স এখন
ওই 16-17 না, মানুষ 16-17-18 বছর হলে তারা চুলের বিভিন্ন ডিজাইন করে, কিন্তু সেই ডিজাইনের মতো ছেলে আমার এটা না। এবং সে ছোটবেলা থেকে ছোট চুল রাখে এবং ব্যাক করে, চুল উপরের দিকে দেয়, চুল দাঁড়ানোর মতো থাকে। यानंतर